नाशिकमध्ये पहिल्या पर्वणीसाठी साधारणतः 1 कोटी भाविक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता। असं प्रशासनातर्फे ही वेळोवेळी सांगण्यात येत होतं की साधारणतः 50 लाख ते 1 करोडचे जवळपास ही जी संख्या आहे भाविकांची ही पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता आणि त्याच दृष्टीने सगळी तयारी चाललेली होती। आपण बघू शकतो की या ज्या रांगा आहेत, वाहनांच्या रांगा आहेत, वेगवेगळे साधू आहेत। आता ही प्रमुख जे आखाड्यांचे शाही स्नान झाल्यानंतर ही सगळी वेगवेगळ्या भागातली मंडळी आहेत, अहमदाबादची असतील, बडोद्याची असतील किंवा देशातल्या वेगवेगळ्या शहरातली हे साधू संत महंत इथे आलेले आहेत। मात्र गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेने यावेळेसचा जो कुंभस्थ हा जो सिंहस्थ सोहळा आहे तो थोडासा कमी वाटतोय, गर्दी थोडीशी काहीशी प्रमाणात कमी वाटते असं मत काही नाशिककर इथे आवर्जून व्यक्त करतायत। जी गर्दी अपेक्षित होती नाशिक कुंभमेळ्याची ती त्या मानाने ह्या वर्षी काहीच गर्दी नाहीये। जो 1 कोटीच्या वर भाविक येणार होते तर त्याऐवजी आता फक्त 15 लाख पण भाविक इथे दिसत नाहीये। आम्ही ज्या एरियामध्ये शाही मिरवणुकीसाठी उभे आहे तेथे कमी 1000-1500 लोक सुद्धा जास्त उपस्थितीच नाहीये। इथे लांब लांब पार्किंगची सोय केलेली आहे, त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय झालेली येण्या जाण्याची। बहुतेकांना इथे अपेक्षा होती की आपण नाशिकमध्ये जाऊन व्यवस्थित कुंभमेळा बघू वगैरे, पण इथे लांब पार्किंगमुळे येण्याची शक्यता खूप कमी आहे, त्यामुळे लोक इथे येऊ शकलेले नाहीये। मागच्या वर्षीचा जो सिंहस्थ सोहळा होता नाशिकमधला तुम्ही अनुभवला असेल, काय दोन्हीमध्ये फरक वाटतो तुम्हाला? नाही, प्रशासनाची चांगली व्यवस्था आहे, चांगली पोलीस वगैरे, पण गाडी पार्किंगमुळे हा प्रश्न निर्माण झाला। बाहेरचे लोक येऊ शकले नाही, 3 दिवसापासून बंद ठेवलं त्यांनी, त्यामुळे बाहेर गावचे लोक सिटीमध्ये येऊ शकले नाही। नाशिकपासून 10 किलोमीटर पाठीमागे पार्किंग केली, त्याच्यामुळे लोकांना यायला मिळालेलं नाही। मागच्या वर्षापेक्षा यावर्षी फारच लोक कमी आणि स्थानिक लोकांना सुद्धा यायला मजाव केलेला इथे, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे। प्रशासनाचा थोडासा हा बंदोबस्त पाहूनच अनेक भाविकांनी थोडीशी या वेळेच्या सिंहस्थाकडे पाठ फिरवलेली आपल्याला दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।